सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 185चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 185 असा आहे. न पावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये स्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये स्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. या श्लोकातल्या काही शब्दांचे अर्थ आपण पाहूया. पहिला चरणा शब्द आलेला आहे लपावे. आपण जो येतो व्यवहारात अर्थ तो नाही आहे. लपावेचा अर्थ आहे एकरूप व्हावे, समरस व्हावे, विरघळून जावे, असा लपावेचा अर्थ आहे. एकरूप व्हावे, समरस व्हावे, विरघळून जावे. पुढे शब्द आहे अति आदरे, म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने. श्रद्धायुक्त अंतःकरणाने शब्दशः अर्थ घेतला चालेल, अत्यंत आदरपूर्वक. दुसऱ्या चरणा शब्द आलेला आहे भयातीत. भयातीत म्हणजे भयाच्या पलीकडचे, भयाच्या पलीकडचे. निश्चिंत म्हणजे चिंता नसलेले, काळजी नसलेले, निश्चिंत. तिसऱ्या चरण शब्द आलेला आहे कदा. कदा म्हणजे कधीही. चौथ्या चरण शब्द आलेला आहे ऐक्य, म्हणजे एकता. सोपा अर्थ आहे. ऐक्य म्हणजे एकता. समर्थ सांगतात भय आणि चिंता याचा जेथे मागमूसही नाही, संपर्क नाही, अशा स्वस्वरूपाच्या म्हणजे रामरूपाच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने अतिशय आदरपूर्वक मिसळून जावे, विरघळून जावे. ते आत्मरूप स्वस्वरूप बाहेरच्या विश्वात कधीही दिसत नाही. पण जेथे द्वैत राहत नाही तेथे अद्वैताचे ऐक्य निश्चितपणे असते. जेथे द्वैत राहत नाही तेथे अद्वैताचे ऐक्य निश्चितपणे असते. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. समर्थ सांगतात भय आणि चिंता यांचा जेथे मागमूसही नाही, संपर्क नाही, अशा स्वस्वरूपाच्या म्हणजे रामरूपाच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने अतिशय आदरपूर्वक मिसळून जावे, विरघळून जावे. ते आत्मरूप स्वस्वरूप बाहेरच्या विश्वात कधीही दिसत नाही. पण जेथे द्वैत राहत नाही तेथे अद्वैताचे ऐक्य निश्चितपणे असते. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. या जगात आत्तापर्यंत अगणित माणसे होऊन गेली, सध्या जिवंत आहेत आणि पुढे होणार आहेत. माणसांचे दोन प्रकार आपण सांगू शकतो. पहिला वर्ग आत्मज्ञानी माणसांचा आणि दुसरा वर्ग अज्ञानी माणसांचा. या दोघांच्या अनुभवाच्या प्रती निराळ्या.
या दोघांच्या अनुभवाच्या पातळी निराळ्या, कक्षा निराळ्या, रचना निराळ्या आणि त्यांची साधनेसुद्धा निराळीच असतात. आत्मज्ञानी माणसाला अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनाची कल्पना असते, परंतु अज्ञानी माणसाला मात्र ज्ञानी माणसाच्या अवस्थेची कल्पना नसते. आत्मज्ञानी माणूस आत्म्याशी एकरूप झालेला असतो, समरस झालेला असतो, तर अज्ञानी माणूस देहाशी एकरूप झालेला असतो. ज्ञानी पुरुष अज्ञानी माणसाची भाषा समजू शकतो, परंतु अज्ञानी माणूस ज्ञानाची भाषा, ज्ञानी पुरुषाची नाही, अज्ञानी माणूस ज्ञानाची भाषा समजू शकत नाही. आत्मज्ञानी पुरुषाचे थोरपण, मोठेपणा त्याच्या स्वस्वरूपामध्ये सामावलेला असतो. स्वरूपानुभव, आत्मस्वरूपाचा अनुभव ही अंतरंगातील स्थिती आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचा ठाव घेण्यासाठी आपल्याला देखील त्या अनुभवापर्यंत पोहोचावे लागते. ज्ञानी माणसाच्या स्वरूपानुभवाचा, अंतरंग स्थितीचा ठाव घेण्यासाठी आपल्याला देखील त्या अनुभवापर्यंत पोहोचावे लागते. जे खरे ज्ञानी असतात, आत्मज्ञानी असतात, ते विश्वातले गुप्त तत्व स्वाधीन करून घेतात. त्यांना विश्वातले कोणतेही तत्व गुप्त राहत नाही. सार, सत्य नेहमीच गुप्त असते आणि असार जे आहे तेच लोकांना दिसते. सार दिसत नाही कारण ते गुप्त असते आणि आसार लोकांना दिसते. खरा ज्ञानी पुरुष जो आहे तो योगेश्वर आहे. तो दृश्यामध्ये असलेले गुप्त परमात्मरूपी धन मिळवून त्याचा मालक बनतो. सर्व दृश्याच्या अंतर्यामी आपल्याला जे जे दृश्य दिसतं, किंबहुना दृश्य जगत, या दृश्याच्या अंतर्यामी असलेला गुप्त परमात्मा शोधून काढण्याआधी आपल्या प्रपंचामध्ये काहीच बदल करण्याची आवश्यकता नाही. समर्थ दासबोधातील 6व्या दशकातील 9व्या समासातील 19व्या ओवेतून सांगतात, दिसेना जे गुप्तधन तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. ती ओळी पुन्हा ऐकूया आपण. दिसेना जे गुप्तधन तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. त्याचा अर्थ आहे, गुप्त ठेवलेले धन दिसत नाही. डोळ्यामध्ये दिव्य अंजन घातले तर ते दिसते. त्याचप्रमाणे समर्थ सांगतात, या दृश्य जगतामध्ये असलेला भगवंत आपल्या चर्मदृष्टीला दिसत नाही. त्यासाठी आपल्याजवळ ज्ञानदृष्टी असावी लागते आणि ती प्राप्त करण्यासाठी, ज्ञानदृष्टी मिळवण्यासाठी संत सद्गुरूंच्या सहवासात राहून तो गुप्त परमात्मा आपण शोधून काढला पाहिजे. संत सद्गुरू या विश्वातील गुप्त असलेल्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात. त्या स्वरूपात म्हणजेच रामरूपात विरघळून गेलेले असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती, कोणत्याही प्रकारची चिंता शिल्लकच राहिलेली नसते. ते निश्चिंत असतात, निर्भय असतात. जे रामरूपामध्ये विरघळून गेलेले आहेत
भगवंताच्या स्वरूपाशी स्वस्वरूपाशी एकरूप झालेले आहेत ते निश्चिंत असतात, निर्भय असतात. दुसरी गोष्ट, त्यांनी आपले सर्वस्व, आपले जीवन, आपल्या चिंता, आपल्या काळजा, आपली संपूर्ण जबाबदारी भगवंतावर सोपवलेली असते. त्या प्रभूच्या चरणांवर त्यांनी समर्पित केलेली असते आणि म्हणून ते भयमुक्त असतात, चिंतामुक्त असतात. आपणही आपल्या जीवनातील चिंता, भय यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपले सर्वस्व, आपले जीवन रामरायाच्या चरणी समर्पित केले पाहिजे. त्याच्या स्वरूपाशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुष रामरायात विरघळून गेलेले असतात, तसं आपण रामरायाच्या स्वरूपामध्ये विरघळून जाण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. खरं तर आपण मुळामध्ये चिंतामुक्त आणि भयमुक्त होतो. आपलं मूळ स्वरूप निर्भय आणि निश्चिंत आहे. पण आपण जेव्हा शिवाशी म्हणजे भगवंताशी असलेले संबंध तोडले, म्हणजेच आपण जेव्हा शिवापासून, त्या स्वस्वरूपापासून, भगवंतापासून वेगळे झालो, जीवाशिवाचा वियोग झाला, तेव्हापासून आपल्या जीवनात भय, चिंता इत्यादी गोष्टींनी प्रवेश केला. यासाठी म्हणजे आपल्या जीवनातील चिंता, भय कायमचे नष्ट करण्यासाठी आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे रामरूपात, स्वस्वरूपात एकरूप व्हावे, असे स्वामीजी आपल्याला या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणातून सांगतात. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये स्वरूपी. आणि त्यासाठी आपल्याला संसार सोडावा लागत नाही, प्रपंचाच्या खटपटी टाकाव्या लागत नाही. सारासार विचारांच्या सामर्थ्याने पाहता पाहता या जन्मातच संसारात राहूनच आपल्याला आत्मज्ञान लाभते आणि आपण संसाराच्या बंधनातून, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. संत महात्मे हे आत्मज्ञानी पुरुष असतात. त्यांच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्याला सुद्धा आत्मज्ञान होते. म्हणून आपले कल्याण होण्यासाठी ज्याला ज्याला वाटते आपले कल्याण व्हावे, त्या सर्वांनी सद्गुरू भक्तीचा आधार घेतला पाहिजे. सदैव आत्म अनात्म गोष्टींचा विचार केला पाहिजे. या जगामध्ये आत्मवस्तू कोणती आहे, अनात्म वस्तू कोणती आहेत, सार काय आहे, असार काय आहे, या गोष्टींचा आपण सतत विचार केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले आचरण अगदी शुद्ध ठेवले पाहिजे. ही त्रिसूत्री ज्याच्या जीवनात आहे, आपण आत्ता जे पाहिलं, सद्गुरू भक्तीचा आधार, सदैव आत्म अनात्म गोष्टींचा विचार आणि आचरण अगदी शुद्ध, ही त्रिसूत्री ज्याच्या जीवनात आहे त्याला समर्थ सांगतात खात्रीने ब्रह्मपद प्राप्त होते. सद्गुरूंच्या भक्तीमध्ये परमार्थ जन्म पावतो. सद्गुरूंच्या भक्तीने माणसाला समाधानाचा त्वरित लाभ होतो. सद्गुरू आत्मस्वरूपाशी तदाकार झाल्याने त्यांना जिकडे तिकडे
परमात्मात भरलेला दिसतो. ब्रह्मादिकासारख्यांना सुद्धा त्यांचा अनुभव येत नाही. देहबुद्धी मेल्याने तो जिवंत असून मेल्यासारखा राहतो. आत्मज्ञानी पुरुषाचं वर्णन आपण ऐकतो आहे. त्याची देहबुद्धी गेल्याने नाही, मेल्याने. कारण गेलेला परत येऊ शकतो, मेलेला येऊ शकत नाही. त्यामुळे ज्याची देहबुद्धी मेलेली आहे असे आत्मपुरुष जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात. मी आत्माच आहे या स्वच्छ विवेकाच्या जोरावर त्याला जन्म आणि मरण यांचे स्मरणसुद्धा राहत नाही. व्यवहारामध्ये तो सामान्य जनासारखाच राहतो, पण त्यांच्यापेक्षा तो वेगळा. त्याचे एकंदर वागणे आपण बघितले म्हणजे त्याचे वेगळेपण आपल्या अनुभवास येते. आत्मज्ञानी पुरुषाचे आपण आचरण पाहिले, वागणे पाहिले तर आपल्याला त्याचे वेगळेपण अनुभवायला येते. आत्मज्ञानी पुरुष केवळ शुद्ध, निर्मळ आणि आत्मस्वरूपच असल्याने आत्मज्ञानी पुरुष केवळ शुद्ध, निर्मळ आणि आत्मस्वरूपच असल्याने अशाश्वत, अशुद्ध, मलिन आणि दृश्य पदार्थ त्याला स्पर्शच करू शकत नाही. अशा सस्वरूपी म्हणजे रामरूपी एकरूप झालेल्यांची भक्ती केली. जर अशा रामरूपी एकरूप झाल्याची आपण भक्ती केली तर त्या भक्तीमुळे इतर सामान्य माणसेसुद्धा पवित्र होतात आणि त्यांचासुद्धा उद्धार होतो. या आत्मज्ञानी पुरुषांनी प्राप्त करून घेतलेली आत्मस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला पण ती प्राप्त व्हावी यासाठी आपण बाहेरच्या जगात जितके वणवण फिरणार, भटकणार तितके आपल्या पदरी निराशात पडणार. आत्मस्थिती प्राप्त करण्याकरता समर्थ सांगतात बाहेरच्या जगात फिरण्याची आवश्यकता नाही. आणि जर फिरलो, आपण वणवण फिरलो तर आपल्या पदरी निराशात पडणार. कारण ती आत्मस्थिती, आत्मवस्तू एकरूप होऊन पाहण्याचा विषय आहे. आत्मवस्तूशी आपण एकरूप व्हायला पाहिजे, अनुभवण्याचा विषय आहे. एकरूप व्हायचं म्हणजे तो अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून यासाठी आपण आत्मस्वरूपाशी एकरूप होणे गरजेचे आहे. मग आता या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचे म्हणजे नेमके काय? ते एकरूप होणे कसे असते, कसे बरे व्हायचे? आत्मस्वरूपाशी एकरूप कसे बरे व्हायचे? समुद्रात जेव्हा पावसाच्या पाण्याचा थेंब पडत असतो तेव्हा तो समुद्रापासून काही अंतर वर आहे तोपर्यंत तो थेंब वेगळेपणाने दाखवता येतो. तो समुद्राच्या पाण्याच्या अगदी जवळ जरी आला तरी तो थेंबच असतो. विशाल पसरलेल्या समुद्रापासून तो वेगळाच असतो. पण ज्या क्षणी त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाचा समुद्राला स्पर्श होतो तेव्हा तो त्याच क्षणी समुद्राशी एकरूप होऊन जातो. त्याचे अस्तित्व वेगळ्या रीतीने शिल्लकच राहत नाही, कारण तो त्या समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलेला असतो. तो पाण्याशी ऐक्यभावाने एकरूप झालेला असतो आणि अशा रीतीने तो आपले अस्तित्वच समुद्राला अर्पण करतो. आत्मस्थिती प्राप्त करून घेण्याआधी
रामरूपात विरघळून जाणारी आपण सद्गुरूंनी दिलेले नाम सतत जपले पाहिजे. कारण भगवंताच्या नामातच त्याच्याशी एकरूप होण्याचे सामर्थ्य आहे. हे नाम घ्यायचे म्हटले तर आपण प्रपंचाच्या रामरगाड्यात विसरून जातो. सर्वांचा हाच अनुभव आहे. आपण ठरवतो देखील भगवंताचं नाम घ्यायचं, कारण तेच सत्य आहे, तेच साचार आहे, ठरवतो. पण प्रपंचाच्या रामरगाड्यामध्ये आपल्याला विसरायला होतं. पण त्यावर असा उपाय आहे की जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा आपण नामस्मरण पुन्हा सुरू केले पाहिजे. विसरलो हरकत नाही, पण ज्या वेळेला आपल्याला आठवण येईल त्या क्षणी आपण पुन्हा नामस्मरण सुरू केले पाहिजे. हळूहळू नामजप हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला पाहिजे. जागृतीमध्ये सतत घेतलेले भगवंताचे नामस्मरण आपण झोपल्यावरही सतत सुरूच राहील. जर आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हा अविभाज्य घटक झाला तर जागे असतानाच काय, आपण झोपल्यानंतरही आपलं नामस्मरण सुरूच राहील. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याच्या थेंबाची सार्थकता समुद्रात विलीन होण्यामध्ये आहे, नद्यांची सार्थकता समुद्राशी समरस होण्यामध्ये आहे, आणि मनुष्य जन्माची सार्थकता भगवंताचे नाम घेत घेत त्याच्याशी एकरूप होण्यातच आहे. म्हणून सतत भगवंताचे स्मरण ठेवून आपण त्याचे नाम जपत जावे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.